बांधकाम कामगारांचा महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जे 37 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत ते मंजूर झाले पाहिजेत। 37 लाख हा जो आकडा आहे तो काय आम्ही काढलेला नाही, तो आतापर्यंत तरी ह्या BOCW वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध होती। किती अर्ज दाखल झालेले आहेत, किती मंजूर झालेले आहेत, किती प्रलंबित आहेत, त्याची आकडेवारी मी आपल्याला सांगितलेली आहे। त्यामुळे हा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ते अर्ज सगळे मंजूर झाले पाहिजे। आता हे अर्ज मंजूर करायचा जो आग्रह आहे तो आमच्या पद्धतीचा नाही, त्यांनी स्वतःच पद्धत ठरवून घेतलेली आहे। ऑनलाईन पद्धतीचे अर्जचा निचरा करणे, त्याच्यासाठी त्यांनी 4 ते 5 कंपन्यांना कंत्राट दिलेला आहे आणि त्या कंत्राटदारांना ते वर्षाला 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम देत आलेली आहे आणि तरी सुद्धा ते कंत्राटदार त्यांच्याकडून हे मंडळ कामं करून घेत नाही आणि 37 लाख अर्ज पेंडिंग आहे। आता हे आम्ही बघायला 8 दिवसापासून सुरू केल्यानंतर या 8 दिवसामध्ये 50,000पेक्षा जास्त अर्जांची त्याच्यामध्ये आणखीन भर पडलेली आहे। त्यामुळे त्यांना आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 3 महिन्यापूर्वीचे जे सर्व अर्ज आहेत ते तुम्ही मंजूर करा आणि सर्व अर्ज जरी मंजूर केले तर द्यायला लागणारी रक्कम ही फार मोठी होणार नाही। जे हजारो करोडो रुपये कंत्राटदारांना दिले जातात त्या प्रमाणात ही अगदी नगण्य रक्कम आहे, पण यांची विकृती आहे म्हणा किंवा एक प्रकारची मस्ती आली म्हणा, कंत्राटदारांना हे हजारो कोटी देतात, दिलेत आणि देत आहेत, परंतु कामगारांचे 37 लाख अर्ज त्यांनी आतापर्यंत पेंडिंग ठेवलेले आहेत। आता याच्याबद्दल त्यांनी स्वतःची बंधनं घालून घेतलेली आहेत, तेच पाळत नाहीत आणि त्याच्याबद्दल सरकार त्यांच्यावर काही कारवाई करत नाही। पहिलं बंधन त्यांनी काय करून घेतलं की 1 महिन्यामध्ये निकाली काढण्याचा कामगार विभागाचा आदेश आहे 9 सप्टेंबर 2014 रोजीचा, तो त्यांनी धाब्यावर बसवलेला आहे। दुसरा त्यांनी निर्णय घेतलेला आहे जो महत्त्वाचा आहे, तो लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली त्यांनी 23 योजना आणलेल्या आहेत आणि शासनाने बांधकाम कामगारांना हमी दिलेली आहे की तुमचे कसलेही अर्ज असतील तर 3 महिन्यामध्ये मंजूर केले जातील। आता हा कायदा 9 सप्टेंबर 2025ला लागू झालेला आहे आणि लागू होऊन सुद्धा आता जवळजवळ 10 महिने होत आलेले आहेत, परंतु तरीही हे अर्ज 3 महिन्याच्या पूर्वीचे प्रलंबित आहेत। एकतर त्या अधिकाऱ्यांना या कायद्यामध्ये नमूद असल्यानुसार 5,000 रुपये दंड झाला पाहिजे आणि त्याबरोबरच हे सर्व अर्ज मंजूर केले पाहिजे। 3 महिन्याच्या पूर्वीचे अर्ज त्यांना आता नामंजूर करता येणार नाही, पण हे ऐकायला तयार नाही, सरकार ऐकायला तयार नाही। सरकार त्या सचिवांच्यावर कारवाई करायला तयार नाही, कुठल्याही प्रश्नांना हे उत्तर द्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे। मग या प्रश्नाबद्दल ते जे गप्प बसलेले आहेत त्याच्याबद्दल काय करायचं हा मुद्दा आहे। कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे सरकार जर ऐकत नसेल तर मग काय करायचं। महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांची चळवळ काही इतकी मोठी नाही की चळवळीच्या आधारावर हे सरकार बदलेल, ही स्थिती आज नाही। आपण पाहतोय की तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही जी उत्तर भारतामध्ये आहे। म्हणजे इतकं भयानक शोषण तिथे कामगारांचं होतं की 12-12 तास राबवून घेऊन त्यांना 11,000 12,000 रुपयेपेक्षा जास्त पगार दिला जात नव्हता। जर एखादा कामगार कार्यकर्ता तयार होऊन तक्रार केली, सूडबुद्धीनं त्याला कामावरनं काढून टाकलं जायचं आणि खाली मान घालून हे भयानक शोषणामध्ये हे कामगार जगत होते। त्याचा स्फोट झाला, त्यांनी संप केला, तो संप सुद्धा ह्या जागतिक युद्धामुळं आला, नाही तर आणखीन असंच हे पिचणं चालू राहिलं असतं। 3,500-4,000 रुपयेपर्यंत ज्या वेळेस गॅस सिलेंडरच्या टाकीचा दर गेला त्यावेळेला त्यांचं गणितच सगळं बिघडलं आणि ते अर्धपोटी राहायची वेळ त्यांच्यावर आली, कर्जबाजारी झाली आणि मग त्यांनी उद्रेक केला की किमान आम्हाला पगारवाढ मिळाली पाहिजे। संप केला त्यांनी, उद्रेक झाला आणि काही प्रमाणामध्ये 3,000-4,000 रुपयेपर्यंत त्यांच्या पगाराची वाढ झालेली आहे, पण अजूनही त्यांना नियमाप्रमाणे डबल ओव्हरटाईम मिळत नाही।
शेकडो कार्यकर्त्यांना सरकारने जेलमध्ये घातलेलं आहे. शेकडो कार्यकर्त्यांना, कामगार नसलेल्यांना जेलमध्ये घातलेलं आहे. तर ही सगळी स्थिती आहे. त्यामुळे आपण आता गृहीत धरू महाराष्ट्रामध्ये की ठीक आहे की आज आपण लढाई करू शकत नाही, ती करायला पाहिजे. काही कार्यकर्ते, काही प्रतिनिधी हे विक्षिप्त असल्यामुळे म्हणा, समजून घ्यायला तयार नसल्यामुळे म्हणा, काय परिस्थिती आहे हे समजून घ्यायला तयार नाहीत आणि अडथळे आणतात म्हणा. एकूण परिणाम जो झालेला आहे तो आपल्याला लढा देता येत नाही अशी स्थिती आहे. असं जरी असलं आणि समजा लढा जरी दिला, मोर्चा काढला, म्हणजे नागपूरमध्ये प्रचंड मोर्चा काढलेला होता, परंतु त्या मोर्चामध्ये मंत्र्यांनी असं आश्वासन दिलं बांधकाम कामगारांना की महिनाभरामध्ये मिटिंग घेण्यात येईल. त्यांनी ती मिटिंग अजूनही 2 वर्ष होऊन गेली तरी घेतलेली नाही. हा अनुभव आहे. परंतु दुसरं आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार असं वागणार हे आम्ही गृहीत धरून त्यांच्या विरोधी हायकोर्टमध्ये केसेस दाखल करायला सुरुवात केली आणि काही केसेसमध्ये आम्हाला विजय मिळाला आणि सरकारला माघार घ्यावी लागली. आम्ही पहिली केस जिंकली ती 2015 मध्ये PIL दाखल केली होती. त्यांनी 3 वर्षानंतर कामगार संघटनांचे प्रतिनिधी, मालक संघटनांचे प्रतिनिधी त्या मंडळावर नेमले नव्हते. PIL दाखल झाल्यानंतर त्यांना झक मारत त्या नेमणुका कराव्या लागल्या. हा पहिला विजय होता. दुसरा विजय जो आहे तो आम्ही 2021 साली मिळवला. त्यावेळचे जे कामगार मंत्री होते त्या कामगार मंत्र्यांनी 5,000 रुपये बोनस सगळ्या नोंदणीकृत कामगारांना घोषित केलेला होता आणि असं असून सुद्धा तो शासनाने निर्णय अंमलात आणला नाही. म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो. हायकोर्टने त्यांना असं सांगितलं 2021 मध्ये की तुम्ही हे 5,000 देण्याबद्दलचा निर्णय 6 महिन्यात करा. आता 5 वर्षे झाली तरी त्यांनी अजून निर्णय केलेला नाही. दुसरं हायकोर्टने असंही सांगितलं की कामगार संघटनांच्या बरोबर तुम्ही बैठक केली पाहिजे आणि निवारा बांधकाम कामगार संघटनेसह इतरांच्या बरोबर तुम्ही किमान 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा बैठका करा, असा आदेश. तर हे जे 2 आदेश आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी मात्र या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी अद्यापही केलेली नाही. याच्यावर कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली आहे. आता दुसरा मुद्दा असा, हा दुसरा विजय होता आमचा. तिसरा जो आमचा विजय आहे तो आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहितेच्या कुठल्याही निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळं काम थांबवलं जायचं. आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला. 2-2 दिवस 4-4 दिवस मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन भेटी घेतल्या. त्यांना म्हटलं की आचारसंहितेचा आणि याचा काही संबंध नाही, तुम्ही कशासाठी काम बंद ठेवताय. त्यांनी ऐकलं नाही. मग आम्ही त्याच वेळेला ठरवलं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला की विधानसभेच्या वेळेला तरी आपली केस सुनावणीला येईल आणि सुदैवानं आली आणि ती केस मध्ये कोर्टाने निर्णय दिला आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं कामकाज करायचं थांबवायचं नाही. याच्या पुढे कुठल्याही निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ते थांबवायचं नाही असा अंतिम आदेश दिलेला आहे. त्यामुळे ही त्यांची नाटकं बंद झाली. नाहीतर 2 वर्षापूर्वी 6-6 महिने बंदच काम आचारसंहितेच्या नावाकडे. त्यांना ते पाहिजेच असायचं त्यांना बाकीचे उद्योग करण्यासाठी. त्यामुळं हा आमचा तिसरा विजय आहे. आणि त्या विजयाबरोबर आणखीन एक चौथा विजय असा आहे की त्यांनी त्याच वेळेला आचारसंहितेचे कारस्थान करायच्या वेळेलाच त्यांनी बांधकाम कामगारांना बाहेर अर्ज भरता येणार नाहीत, त्यांनी जिल्हा कामगार सुलभ केंद्रामध्ये जाऊनच अर्ज भरले पाहिजेत असा फतवा काढला होता. तोही आम्ही रद्द केला. त्यांना झक मारत पूर्वीसारखं ऑपरेटिंग सिस्टीम चालू करावी लागली. तर हा त्याच्यानंतरचा विजय मिळवला. आणि शेवटी अलीकडे 2 ठिकाणी केसेस दाखल होत्या. पहिली केस आम्ही कोल्हापूरमध्ये दाखल केली, आमदारांच्या कमिट्या रद्द करा. दुसरी केस औरंगाबाद संभाजीनगरमध्ये दाखल झाली. कोल्हापूरमधल्या 3 तारखा पडल्या सुनावणीसाठी. त्यांनी म्हणणं देण्यासाठी मुदत मागितली. औरंगाबादमध्ये मात्र न्यायालयाने तो निर्णय जो आहे महाराष्ट्र सरकारचा तो स्थगित केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की आम्ही जे म्हणतो ते बरोबर आहे कायद्याने असं हायकोर्टने सांगितलं. आणि
त्याचा अर्थ दुसरा असा आहे की आम्ही जे म्हणतोय ते सरकारनं चुकीचा निर्णय घेतलेला आहे, सरकार कायदा पाळत नाही हे कोर्टाने मान्य केलं. तर हा निर्णय आम्ही घेतला. त्याच्यामुळे आपल्याला एकाच वेळेला जितकी ताकद लावता येईल तेवढी आपण ताकद लावायची आणि न्यायालयीन मार्गाचा अवलंब करायचा. मग आपण निवेदन देऊ, चर्चा करू. आता भले हे कामगार मंत्री आमचं निवेदन घेतात आणि केराच्या टुकलीमध्ये टाकतात, कुठल्याही निवेदनाला उत्तर देत नाहीत आणि त्याच्यामुळे हा प्रचार म्हणजे हा प्रकार चालू आहे. तर दुसरं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता आंदोलनाचे मार्ग सगळे बदललेले आहेत. जग झपाट्यानं बदलत आहे. हे जे युद्ध सुरू आहेत, इराणच्या विरोधी जे आक्रमण इस्रायलने आणि अमेरिकेने केलेलं आहे, त्यांचं इराणने एका प्रकारे नाकच कापलेलं आहे. ते दारुण पराभवाच्या छायामध्ये आहेत आणि त्यांना जी मस्ती होती अमेरिकेला, आम्हीच जगज्जेते आहोत आणि आमच्याकडूनच सगळं होतं, त्याला त्यांनी एक जबरदस्त चपराक दिलेली आहे. आणि इराण आज एक अत्यंत प्रगत युद्धशास्त्रामध्ये प्रावीण्य असलेला देश असून त्यांना चीन आणि रशियाने मदत दिलेली आहे. तर हे जगामध्ये युद्धाचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे, ताकदीचं संतुलन बदललेलं आहे. आता हे झालं. दुसरं एक लक्षात घ्या की कॉक्रोच पार्टी, कधी त्याचा तुम्ही गांभीर्यानं विचार केलाय? या देशाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जर तरुणांना झुरळ म्हणत असतील तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या घटनेचा अपमान या सरन्यायाधीशांनी केलेला आहे. आता त्याच्या विरोधी अभिजितने अमेरिकेत बसून कॉक्रोच पार्टी बांधली आणि लाखो सदस्य झाले, भाजपपेक्षा सुद्धा जास्त झाले. म्हणजे आधुनिक पद्धतीने रस्त्यावर न येता अशा प्रकारे बांधणी झालेली आपल्याला दिसून येते. तर ही जी काही बांधणी आहे ते आता मोडायचा प्रयत्न सरकार करतं. त्यामुळे आपण सुद्धा नवीन आधुनिक तंत्राचा वापर केला पाहिजे. जुन्या पद्धतीने जाऊन चालणार नाही. आणि आता आमच्याकडे जे मार्ग आहेत त्यात मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कशा केसेस जिंकलेल्या आहेत, अजूनही केसेस चालू आहेत. आता आम्ही या सचिवावर केस दाखल केली फौजदारी कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये की हे न्यायालयीन आदेशाचा अपमान केलेला आहे. अपमान त्यांनी केलेला आहे म्हणून जर सिद्ध झालं तर त्यांची नोकरी जाणार. त्यामुळे अत्यंत गांभीर्याने ती केस चालू आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणखीन काही केसेस आम्ही दाखल करणार आहोत. जरी कोणाला वाईट वाटो काही वाटो, पण बॅलन्स कुठे गेलाय तुम्हाला सांगतो. हे ज्या वस्तुरूपानं लाभ जे दिलेले आहेत बांधकाम कामगारांना त्याच्यामध्ये प्रचंड गैरव्यवहार झालेले आहेत. आणि मी गैरव्यवहार म्हणून आरोप करायची गरज नाही. भारत सरकारने 2021 मध्ये सगळ्या राज्यांना कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे, सेक्शन 60 खाली कळवलेलं आहे या कायद्याच्या की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना लाभ देऊ नका. त्या निकृष्ट दर्जाचे असतात एक, आणि नंबर 2 गैरव्यवहार होतातच, टक्केवारी चालते. आणि असे आदेश असून सुद्धा महाराष्ट्र सरकारने ते आदेश धुडकावून लावले. भाजपचेच आदेश, मोदी सरकारचे आदेश फडणवीस सरकारने धुडकावून लावले आणि धुडकावून लावून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे आता त्यांनी आतापर्यंत 2007 सालापासून जो उपकर जमा झालेला आहे त्याचा गोषवारा वेबसाईटवर आहे BOCWच्या, ते तुम्ही बघितलं पाहिजे. तो 28,000 कोटीपर्यंत जमलेला आहे आणि त्याच्यातले जवळजवळ 24,000 कोटी रुपये हे या वस्तुरूपाने कंत्राटदारांना वाटप केलेले आहेत आणि त्याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आता हे जे 37 लाख अर्ज पेंडिंग आहेत त्यांना किती लागणार आहेत? समजा लाभ द्यायचे झाले तर 300-400 कोटीपेक्षा जास्त रक्कम लागणार नाही आणि ती द्यायची त्यांची तयारी नाही. आता एवढं झाल्यानंतर सुद्धा बघा की मागणीचं स्वरूप काय असलं पाहिजे, किती अर्धवटपण आहे. काही जण अशी मागणी करतात की परत सगळं सुरू करा. अरे परत सुरू करा म्हणजे परत जरी सुरू झालं आत्ता तरी हे महिन्याचे अर्ज तपासणार. म्हणजे काही ठिकाणी आता फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रलंबित आहेत. एक महिन्याचं संपलं की मग दुसरा महिना घेणार. हे असं करत गेलं तर यांना आणखीन 10 वर्ष लागतील आणि कामगार मेला तरी त्याची नोंदणी बी व्हायची नाही
आणि नवरा मेलाय म्हणून अंत्यविधीची रक्कम 10,000 मागणारी बाई मेल्यावर सुद्धा ती रक्कम मिळणार नाही, अशी शोकांतिका सध्या आहे. आणि त्याच्यामुळे की जुनी पद्धत सुद्धा टाकाऊ आहे, जुनी पद्धत सुद्धा अन्यायकारक आहे. म्हणजे पूर्ववत सुरू करा असं जे मागणं आहे ते मागणं बरोबर नाही. मागणं हे पाहिजे की मुळात तुम्ही सगळे जेवढे प्रलंबित अर्ज आहेत ते सगळे मंजूर झालेत म्हणून जाहीर करा आणि हे टेंडर जे आहे ते रद्द करा. आणि त्याचबरोबर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी अपमान केलेले आहे उच्च न्यायालयाच्या निकालात त्यांच्यावर कारवाई करा आणि लोकसेवा हमी कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी जोरदारपणे सुरू करा. या मागण्यांना घेऊन तुम्ही निवेदन आम्ही ग्रुप्सवर टाकलेलं आहे, ते निवेदन तुम्ही सर्वांना पाठवा. ईमेल IDs आम्ही दिलेले आहेत. तुम्हाला शक्य असेल तिथे खासदार असतील, आमदार असतील, जिल्हाधिकारी असतील, त्या सर्वांना तुम्ही निवेदन द्या, तुमची नावं घालून द्या, तुमच्या संघटनेची नावं घाला, जे काही तुम्हाला शक्य आहे ते. समजा त्या निवेदनामध्ये तुम्हाला काय बदल करायचं तर ते तुम्ही बदल करा आणि हा एक लोकशाही मार्गाचा अवलंब करा की जगामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत वेगळी वेगळी उदाहरणं दिलेली आहेत. 82 लाख नोंदणीकृत कामगार आहेत, त्यातल्या 10% कामगारांनी जरी ईमेल केला मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांचा ईमेल बॉक्स हा हॅक होईल, तो फेल जाईल अशी स्थिती आहे. तर मित्रहो, याचा तुम्ही वापर करा. हे जे YouTube चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं आणि ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. सबस्क्राईब केला तर तुमचं काही नुकसान होणार नाही. सबस्क्राईब केला तर मात्र ही जी जाणीव आहे विचारांची ती आणखीन प्रबल होईल. मी काय असं म्हणत नाही की मी म्हणतोय ते सगळं बरोबर आहे. जरूर तुम्ही याच्याबद्दल मतभिन्नता दाखवू शकता, परंतु विचारमंथन सुरू राहिलं पाहिजे. त्यासाठी हे YouTube चॅनल आहे, याचा तुम्ही वापर करा सामर्थ्याने. एवढी विनंती करून मी आपल्याला सांगू इच्छितो की माझा मोबाईल क्रमांक आहे, मी शंकर पुजारी, 9960499366. हे जे आत्ता तुम्हाला अनेक केसेस सांगितलेले आहेत त्याच्यासाठी न्यायालयीन खर्चासाठी तुमच्या मदतीची, आम्हाला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. तर तुम्ही या मोबाईल क्रमांकावर Google पे करा, फोनपे पे करा आणि सहकार्य करा. एवढी विनंती करून मी याचं विवेचन पूर्ण करतो आहे. लाल सलाम, जय भीम, धन्यवाद.